चला तर मग आज आपण दह्यापासून थंडगार मठ्ठा लस्सी तयार करून घेऊ. हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला पोटाला थंडावा देणारा मठ्ठा करून दाखवणार आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये दही घेतलं आहे. जास्त जाड मठ्ठा प्यायचा नसते बरं का, पचनाला जड जाते, म्हणून आपण पातळ करून प्यायचा. उन्हाळ्यात आपल्याला दुपारच्या वेळेस चहा वगैरे नाही पिऊ वाटला, जेवण झाल्यानंतर काही पिऊ वाटलं तर थोड्याशा भुकेसाठी बघा हे मठ्ठा तयार करायचा. आता ह्या मठ्ठा आहे, त्याच्यामध्ये ना मी जिरा घालायले, दही आहे ते फक्त. आता बघा, भाजलेला जिरा घालायले, ओवा जिरा घातला आहे भाजलेला. आता ह्याच्यामध्ये साखर टाकली, आवश्यकतेनुसार साखर टाका, जास्त गोड करून पिऊ नका. ज्याला शुगर आहे त्यांनी न साखरेचं साखर टाकता बी पिला तर चालतं आहे. आता आपण इथं तूप गरम ठेवले. मठ्ठ्याला कधी पण तुपाची फोडणी द्यायची बरं का. मठ्ठ्याला कधी पण तुपाचीच फोडणी द्यायची, साधी फोडणी द्यायची नाही. आता ह्याच्यामध्ये तेल गरम ठेवलं आहे, ह्याच्यामध्ये पाणी घालते. आता हे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये जिरा मोहरी टाकते. मोहरी थोडी टाकायची, जिरे जास्त टाकायचे, जास्त पण नाही, एकदम थोडेशी जास्त टाकायची. आता हे मी चांगलं हलवून घेते. ह्याच्यामध्ये साखर आणि जिरे टाकलेत, मीठ टाकायचे, मीठ थोडं टाकते. तुम्हाला पाहिजे असेल तर एखादी हिरवी मिरची टाकून, ह्या फोडणीमध्ये हिरवी मिरची टाकून तुम्ही फोडणी देऊ शकता. आता हे काही तूप चांगलं गरम झाले, मी बंद केला आहे गॅस. आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडे जिरे टाकायचे. तर हो का, फोडणी चांगली येते हो का गॅस बंद केल्यानंतर सुद्धा. जास्त कडक फोडणी घ्यायची नाही ह्याला. गॅस बंद करून टाकला आहे हो का. ह्याच्यामध्ये मोहरी घातली. आता थोडी तडतडायली की आपल्याला चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये टाकायची. तुपामध्ये वास येईल म्हणून लाईटर लागणार गेलं आहे आज, लागलं आहे. आता तर गॅस वाजायला आहे. आता आपल्याला ही फोडणी चांगली फोडणी घेऊन, आता हो का गॅस चांगला चालू झाला आहे. तेव्हा तूप खूप कडक झालं होतं म्हणून मी त्याला थोडं बंद केलं होतं, तर फोडणी गार झाली. आता फोडणी चांगली आल्याशिवाय टाकू नका बरं का तुम्ही फोडणी मठ्ठ्यामध्ये. आता ह्या मठ्ठ्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे हो का. खूप जाड आहे बरं का ते. त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि साखर वगैरे चांगली हलवून घ्यायची. पाणी टाकलं ह्याच्यामध्ये. तर फोडणी आली बघा, मी फोडणी कमी केलं आहे गॅस. आता ह्याच्यामध्ये कढीपाला टाकला आहे. आता ही फोडणी ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला हो का. हो का, फोडणी ह्याच्यामध्ये टाकली. आता चांगलं हलवून घ्यायचं. हे दही गार आहे म्हणून मी आईस क्यूब टाकणार नाही. तुम्हाला जर टाकायचं असलं तर आईस क्यूब टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. दही खूप गार होतं माझं, मी गार जास्त घेत नाही. आणि जास्त जाड पिऊ नका, पातळ करून प्या. माझा जर हा दह्यापासून तयार केलेला मठ्ठा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा तयार केलेला मठ्ठा लस्सी कशी वाटली ते सांगा. मठ्ठ्यामध्ये थोडी साखर कमी असते, लस्सीमध्ये थोडी साखर जास्त असते. तुमच्या आवडीप्रमाणे घ्या आणि प्या. आता हे बघा, हे एखाद्या ग्लासमध्ये घातलं तर किती सुंदर दिसते बघा तुम्ही. हे ऊन आहे तोपर्यंतच प्यायचं, 4च्या नंतर प्यायचं नाही बरं का हो का. हो का मठ्ठा ह्याच्यामध्ये भाजलेले जिरे टाकलेत ना म्हणून कलर तसा आला. जाड दह्यापासून करून घ्यायचा, पण जास्त जाड प्यायचं नाही, पातळ प्यायचा. जाड पचायला जड असते आणि पातळ पचायला चांगला असते. उन्हाळ्याच्या दिवसात असे पाचक करून प्या तुम्ही, खूप छान असते बरं का हे पचायला. आणि उन्हाळ्यात गरम होत नाही, गरमी लागत नाही शरीराला, म्हणून हे मठ्ठा करून तयार प्यायचा. ह्याच्यामध्ये साखर, मीठ, हिरवी मिरची टाकली तरी एक जमती, मी टाकली नाही, मला जमत नाही. कढीपाला टाकला, ह्याच्यावर कोथिंबीर सर्व करा बारीक चिरून आणि मठ्ठा प्यायला घ्या. माझी जरी मठ्ठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या मठ्ठ्याची रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.